मी डॉक्टर चंद्रशेखर देसाई नवक्षितिज ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे। नवक्षितिज ही संस्था 2003 पासून प्रौढ मतिमंद व्यक्तींचं रहिवासी पुनर्वसन ह्या क्षेत्रात काम करत आहे। आज आपली 3 केंद्र आहेत। एक हिंजवडीजवळ मारुंजीला आहे, दुसरं तळेगावला आहे आणि तिसरं आपण आता सातारा रोडला शिरवळजवळ आसवली नावाच्या गावात मोठं केंद्र काढतो आहे। आज आपल्याकडे 93 मुलं ॲडल्ट्स आयुष्यभर राहण्याकरता आहेत आणि नवीन केंद्रात जवळजवळ 125 मुलांची सोय करता येईल, मुलं आणि मुली। हा आमचा उपक्रम आहे। पुढच्या 6 महिन्यात ते नवीन केंद्र पण सुरू होणार आहे। आपलं उद्दिष्ट असं आहे की गरज जवळजवळ 70 लाख मतिमंद आपल्या देशात आहेत, तर निदान आपल्यापुरती तरी आपण सोय करावी म्हणून आपण ही 3 केंद्र चालू केली आणि ह्याच्यावर थांबणार नाही आहोत। बाकी जी केंद्र आहेत, अनुदानित केंद्र आहेत, त्यांची पातळी वाढवावी, याच्याकरता त्यांना सक्षम बनवणे, एम्पॉवरिंग अदर्स टू डू वेल व्हॉट दे आर ऑलरेडी डुईंग गुड। तर अजून चांगलं कसं करता येईल ह्याच्याबद्दल आम्ही त्यांना प्रशिक्षण देणार आहोत आणि ह्याच्याकरता आपण विविध कार्यक्रम राबवतो। आत्ता 5 तारखेला आपला नाट्य महोत्सव आहे। आमच्या माजी अध्यक्षा डॉक्टर निलिमा देसाई यांच्या नावाने आम्ही निलिमा देसाई करंडक म्हणून हा गेली 15 वर्ष चालू आहे। जवळजवळ 15 शाळा भाग घेतात। याच्यात 200-220 मुलं स्टेजवर येऊन आपल्या कलेचं प्रदर्शन करतात। ही त्यांना संधी देणे हा एक आमचा उद्देश आहे। त्या निमित्ताने लोकांनी येऊन बघावं, त्यांच्याकरता टाळ्या वाजवाव्यात, त्यांना पारितोषिक घेताना इतकं छान वाटतं। पुढचे 3 महिने त्यांचे छान घालवण्यात आपल्या 2 टाळ्या उपयोगी पडल्या असं प्रत्येकाला वाटावं। दुसरा आपण आत्ता एक हे करतोय 8 तारखेला दिव्यांग सप्ताह आहे म्हणून हे 2 प्रोग्राम पाठोपाठ घेतोय। तर ह्या क्षेत्रात काम करणारे जे म्हणजे अनेक वर्ष काम करतायत आणि उत्तम काम करतायत त्यांना आपण एक पारितोषिक देणार आहोत, मानधन पण देणार आहोत आणि मानपत्र पण देणार आहोत। की ह्या क्षेत्राबद्दलच लोकांना माहिती नसते तर त्यांचा आपण सत्कार करावा इथपर्यंत तर लोक पोचणं अवघड आहे। तेही आपणच करायला पाहिजे, म्हणजे त्यांचा उत्साह कायम राहतो आणि तेही नवीन जोश घेऊन कामाला लागतात। कारण की इतक्या मुलांची जर सोय करायची असेल तर अनेक अशी केंद्र इतरांनी पण काढली पाहिजेत। मीच सगळं करतो म्हणून करण्यात काय अर्थ नाही, कारण की मग ते अंगापेक्षा भोंगा मोठा होतो आणि मग तर आपल्याला सावरता येत नाही। तर बाकीच्यांना सक्षम केलं तर हे अव्याहत चालू राहील आणि सरकार पातळीवर पण आपण बोलतोय लोकांशी की काय काय करता येईल जेणेकरून ह्या मुलांचं भवितव्य तसं सुरक्षित राहील। धन्यवाद।